तुम्ही इतके झपाटून जाणार ते स्वतःहून म्हणलं पाहिजेत, नाही यार तू इतकं भारी करतेस, तू कर, हे माझ्याबरोबर घडलंय. पर्सनल बॅगेज, त्याच्यानंतर बॅरियर, हे 3 बी खूप महत्वाचे आहेत. तर तुमचे बॅगेजेस जे आहेत ते खूप स्ट्रॉंगली तुमचे स्पीड ब्रेकर ठरतात. डोक्यात तुमच्याच आहे. तुम्हाला वाटतं समोरचा काय म्हणेल, तुम्हाला वाटतं नवऱ्याला पटणार नाही, तुम्हाला वाटतं पप्पा परमिशन देणार नाही, तुम्हाला वाटतं मुलं मोठी झाली आहेत. हे काय आहेत, हे बॅगेजेस आहेत, तुम्ही ऑलरेडी कन्फर्म पकडलंय. तुम्ही इतके झपाटून जाणार ते स्वतःहून म्हणलं पाहिजेत, नाही यार तू इतकं भारी करतेस, तू कर, हे माझ्याबरोबर घडलंय. का तिला बिझनेस बद्दल पॅशन कळणार नाही, का फॅमिलीला तुमचं पॅशन नाही कळणार. सो सेकंड मी जे म्हटलं बॅलन्स. सगळं असतं, सगळं होऊ शकतं, वन टिकवर आहे सगळे. एजन्सीज आहेत, लोन्स आहे, टेक्निकल थिंग्स आहेत, सो डझंट मॅटर. पण बॅलन्स ऑफ लाईफ मला जमेल का. प्रचंड उदाहरणं आहेत. लहानपणी लहान मुलं आहेत म्हणून, मग शाळा आहे म्हणून, मग मोठी झाली म्हणून, मग अभ्यास घ्यायचा आहे म्हणून, मग सिनियर तोपर्यंत आपले आई वडील. माझी आताच एक रिसेंटली की कधी जगणार. आणि बिझनेस तर आपल्या समोर उभा आहे की जो पिकलाय, आणि ते तूच करू शकतेस तेवढी तू पॅशनेट असेल. सो हे 3 बी खूप महत्वाचे. त्या मला नाही वाटत की हे तुम्ही 3 बी जेव्हा बॅलन्स करता किंवा तुमचे बॅरियर्स जे हटवता, डझंट मॅटर तुमच्याकडे पैसा आल्यानंतर सगळं चेंज होतं, सगळं विजन चेंज होतं. 3 बीज खूप महत्वाचे.